स्वागत करण्यात येत आहे। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडत आहे। कैमरे राष्ट्रीय ध्वज को सलाम देगा। राष्ट्रीय स्लोट सलाम छत आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य दिवस आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे। हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो। ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या वीर पुत्रांना मी नमन करतो। त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत। आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वतंत्र लढ्यातील योगदानही अत्यंत मोलाचे होते। त्यापासून युवा पिढींनी आवश्यक प्रेरणा घेतली पाहिजे। जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी ठेवत राहाव्या। स्वातंत्र्य संग्राम योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने सध्या घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे। हा उपक्रम जालनेकरांनी पण उत्स्फूर्त त्याच्यात भाग घेतला, त्याबद्दल मी सर्व जालनेकरी जनतेचे खूप खूप आभारी आहे। आपले महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते। स्वराज्याची प्रेरणेत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रेरणते महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचे पाय ठरणारे छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आपल्या विविध समाजसुधारकांच्या वैभवशाली परंपरा लाभलेली आहे। या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्यांचे आदर्श सोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे। जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकप्रिय योजना प्रभावीपणे राबवित आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पुढाकारातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडली बहना
ही योजना महिलांच्या खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या योजनेच्या लाभासाठी आपल्या जिल्ह्यातील सुमारे 3,566 महिलांनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी 2,86,593 अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की जुलै व ऑगस्ट या 2 महिन्याच्या एकत्रित लाभ पात्र महिलांना मिळायला कालपासून सुरुवात झालेली आहे. कारण की काही लोकांचे आम्हाला आता फोन आले की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आलेत म्हणून. ज्या लाभार्थी महिलांचं बँक खाते आधारश्री संलग्न नाही अशा महिलांना आपले बँक खाते आधारश्री संलग्न करून घेतले पाहिजे. कारण की त्याच्यामुळे काहींचं हे थांबलेलं आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधी निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश 8 लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्टिकोन दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अंतर्गत राज्यातील 44 लाख